नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत की विजय ब्रेकफास्ट करण्यासाठी डायनिंग टेबल जवळ आलेला असतो. तर मानिनी आणि पार्थ बोलत असतात आणि ते पण ब्रेकफास्ट करत असतात. तर विजय येतो आणि म्हणत असतो की आशाताई, माझ्यासाठी 2 अंड्याचं ऑमलेट करा ना आणि फळाचा एखादा ज्यूस पण आणा. त्यावेळेस आता मानिनी आणि पार्थ रागानेच विजयकडे बघायला लागतात आणि मानिनी विजयला म्हणत असते की देशमुखांकडे आजच्या दिवशी नॉनव्हेज बनत नाही. त्यावेळेस आता विजय म्हणतो की पण मी देशमुख नाहीये ना. मग आता आशाताई 2 अंड्याचं प्लीज ऑमलेट बनवा ना. तर पार्थ खूपच रागाने बघतो. तर आशा तिथेच उभा राहिलेली असते. म्हणून विजय म्हणतो की तुम्ही करताय का मी करू? मला येतो हा स्वयंपाक बनवायला, एकदम मस्त स्वयंपाक मी बनवतो. त्यावेळेस मानिनी आशाला सांगते की बर जा आणि एक लक्षात ठेव, आजच्या दिवस ऑमलेट बनत आहे तर किचन वट्टा एकदम स्वच्छ आणि सुंदर करून ठेव. तर आशा हो म्हणते. तर विजयला आता तेथे पोहे दिसतात. म्हणून आता तो म्हणतो की आशाताई, एका प्लेटमध्ये पोहे पण काढा ना, मी रम्यासाठी वरतीच घेऊन जातो पोहे. मग आशा तिथून निघून जाते. तर पार्थ आणि मानिनीला विजयचा अजूनच राग येतो. तर पार्थ म्हणतो की सगळे नियम मोडायचेच ठरवले आहेत का? नाही, देशमुखांकडे बेडरूममध्ये ब्रेकफास्ट नेला जात नाही, रम्याला माहिती आहे ते. त्यावेळेस विजय म्हणतो की इंटरेस्टिंग, फार छान नियम आहेत हो तुमच्याकडे, पण आज हे सगळे इथे नियम मी मोडणार आहे. कारण आम्ही देशमुख नाहीये आणि रम्या सुद्धा देशमुख नाहीये. म्हणजे ती आधी शितोळे होते आणि आता मटकरी आहे. तुम्ही तिला कधी देशमुख मानलंच नाही. मग देशमुखांचे नियम का तिला पाळायला लावायचे नाही का? आणि तो पुन्हा म्हणतो की प्लीज, काय ना, तिचा पाय दुखतोय, तिला ना त्रास होतोय. खरं तर तिला दुखतंय, त्रास होतोय याची काही काळजी तुम्हाला नसणारच आहे आणि तुम्ही कधी केली नसेल. पण आता इथून पुढे असं होणार नाही, कारण विजय आलाय ना. माझ्या रम्याला जर काही त्रास होत असेल ना, तर तिला मी पाऊलही खाली ठेवू देणार नाही. मग मानिनी म्हणत असते की वा वा मस्त. मग विजय आशाताईंना म्हणत असतो की आशाताई, प्लीज ऑमलेट पाठवावर, असं म्हणून तो तिथून निघून जातो. तर मग पार्थ म्हणत असतो की आई, किती दिवस याची ही बडबड सहन करायची आहे आपण? मग मानिनी म्हणत असते की अरे सकाळ सकाळी आता तू चिडचिड करू नको आणि त्रास तर अजिबात करून घेऊ नको. चल बरं कर ब्रेकफास्ट. मग आता पार्थ म्हणतो की मी आता नंतर खातो. काव्याला उठलं की त्यांना सांग गोळी खायची आहे आणि आठवण करून दे, असं म्हणून तो तिथून निघून जातो. इकडे विजय आता त्याच्या रूममध्ये आलेला असतो आणि रम्या मात्र शांत झोपलेली असते. मग विजय तिच्या जवळ येतो आणि तिला म्हणत असतो की गुड मॉर्निंग. मग रम्याला उठवतो. तर विजय म्हणतो की गुड मॉर्निंग. मग रम्या उठते. तिला खरं तर खूप त्रास होत असतो, पण ती तशीच उठून बसते. मग आता विजय म्हणतो की मी ना आता तुझ्यासाठी सिनेमन कॉफी घेऊन येतो. त्यावेळेस रम्या म्हणते की सिनेमन कॉफी नकोय मला, आजपासून मी कॉफी सोडलेली आहे. तर विजय म्हणतो की ओके, मस्त छान, मग मी तुझ्यासाठी ज्यूस आणतो. मग आता ती म्हणते की आणतो म्हणजे तुला माहिती नाही का, आपल्या इथे म्हणजे ब्रेकफास्ट वगैरे बेडरूम मध्ये नाही आणत. त्यावेळेस तो म्हणतो की तुला माहिती नाहीये का, विजय मटकरी आहे मी, नियम आणि माज मोडून काढणं फेवरेट ऍक्टिव्हिटी आहे माझी. आता सुनावून आलोय देशमुखांना की ब्रेकफास्ट वर घेऊन जाणार आहे मी रम्यासाठी, तोही अंड्याचा. काय करायचे ते करा. त्यावेळेस रम्या चिडते आणि म्हणत असते की अंड्याचा, अरे आज तर आपल्या घरी नॉनव्हेज होत नाही. त्यावेळेस रम्या पुन्हा म्हणते की पण ते तू मोडून काढलंस. अरे वा वा वा. त्यावेळेस तो म्हणतो की तू इथे मस्त बस, आराम कर, मी तुला वरती सगळं काही घेऊन येतो. असं म्हणून आता ते दोघेही खूप खुश झालेले असतात. मग आता रम्या ॲटिट्यूड मध्ये बसते आणि म्हणत असते की बावळट असला तरी बरा आहे हा, याचा ना बरोबर वापर करून घेता आला पाहिजे, असं ती मनामध्ये म्हणत असते. मग विजय सुद्धा आता तिच्याकडे बघतो आणि मनामध्ये म्हणत असतो की कोण कोणाचा वापर करत आहे ना, हे लवकरच कळेल तुला रम्या. असं म्हणून आता तो खाली जातो आणि स्वतःसाठी आणि रम्यासाठी पण म्हणून आता पपईचा ज्यूस बनवतो आणि तो वरती घेऊन येतो. रम्याला असं वाटत असतं की ह्याने पन्ह बनवलेला आहे, म्हणून आता ती त्याच्या हातातून ग्लास घेते आणि प्यायला लागते. तर ती पिल्यानंतर तिला थोडंसं वेगळंच टेस्ट लागते आणि ती म्हणते की अरे हे पन्ह नाहीये, हा तर पपईचा ज्यूस आहे. त्यावेळेस तो तिला म्हणतो की करेक्ट, हा तर पपईचा ज्यूस आहे. जसं तुला आधी वाटलं की हा पन्ह आहे, तसंच आता कोणाला तरी असं वाटणार आहे पन्ह, आणि मग ते जर हे पपईचा ज्यूस पेलं तर काय होईल. असं म्हटल्यानंतर रम्या जाम खुश होते, कारण तिला माहिती आहे आता काव्य आणि नंदनीच घरामध्ये प्रेग्नेंट आहे आणि त्याच आता हे ज्यूस पिणार आहेत. तर आता नंदनी सुद्धा फ्रीजमध्ये जाते आणि तिला सुद्धा असं वाटत असतं की थंडगार पन्हच बनवलेला आहे, म्हणून ती आता त्या दोघींसाठी फ्रीजमधून पातेलं काढते आणि ग्लासमध्ये वतत असते. दोन्ही ग्लास ती गच्च भरते. हे सगळं मात्र पाठीमागून रम्या पाहत असते. तिला आता जाम मज्जा आलेली आहे. मग आता ती तिथून काव्याच्या पाठीमागून पळून जाते
जाते. तर आता नंदिनी काव्यासाठी आणि तिच्यासाठी तो ज्यूस घेऊन जाते. काव्य मोबाईल बघत बसलेली असते तर नंदिनी तिच्या जवळ जाते आणि म्हणते की काव्या, अगं काय मोबाईल बघते, ये मस्त आपण दोघी जण मिळून थंडगार पन्ह पिऊया. तर आता काव्या सुद्धा खुश होते आणि ते पन्ह आता पेणार असते. तर आता नंदिनी आणि काव्या ते पन्ह पेतील का हे आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. पण ते पन्ह नसून पपईचा ज्यूस आहे हे त्यांना समजेल का हे आपण पुढे पाहणार आहोत. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.